नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी बँक निफ्टी या ॲनालिसिस यूट्यूब चॅनलवर. तर आपण बघू शकता मार्केट काल एक गॅप अप ओपन झालेला आहे. डायरेक्ट गॅप अप ओपन होऊन या लेवलला ओपन झालं व इथून ही रेंज एक साईडवेज चालली गेली दुपारपर्यंत व दुपारनंतर एक थोडा फॉल येताना आपल्याला इथं दिसत आहे. तर आपण बघूया मार्केट सोमवारसाठी काय प्लॅन राहील आपला. तर सोमवारसाठी असं राहील की मार्केट ही आपल्यासाठी एक रेजिस्टन्स लेवल्स बनले आहे आणि दुपारनंतर मार्केट इथं लोवर लो बनवत आलेलं आहे आणि एक सपोर्ट लेवल आहे. तर का आपली सपोर्ट लेवल आहे ते पण एक दाखवून देतो तुम्हाला की इथं मागे इथं या लेवलला एक मागे सपोर्ट दिसतोय आपल्याला. इथं बघू शकता तुम्ही या लेवलला सपोर्ट आहे. त्यामुळे आता सपोर्टवर ट्रेड करतो आहे मार्केट. तर आपण बघूया आपण सोमवारसाठी काय ट्रेड करू शकतो. तर सोमवारी आपल्याला असं करायचं आहे की मार्केट या लेवलला ओपन झालं तर त्याला थोडं इथं खेळू द्या त्याला. मग वर गेलं तर आपलं इथं बाय एंट्री इथं राहील. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केट फ्लॅट ओपन होऊन साईडवेज इथं न खेळता डायरेक्ट खाली आलं तर आपण ह्या गॅप फिलच्या लेवलपर्यंत वाट पाहू. तर गॅप फिलच्या लेवलपर्यंत आलं, गॅप फिल झाला तर आपण इथं डब्ल्यू पॅटर्नची वाट पाहून इथं वर साईडला एंट्री घेऊ शकतो. कारण मार्केट गॅप अप ओपन झालं असल्यामुळे इथं गॅप फिल होण्याचं बाकी आहे. त्यामुळे जर फ्लॅट ओपन होऊन जर लोवर लो बनवत खाली आलं, या गॅप फिल केला आणि इथं डब्ल्यू पॅटर्न बनवून किंवा एखादा बुलिश पॅटर्न बनवून वर गेलं तर आपली एंट्री इथं राहील, इथं स्टॉप लॉस राहील. आता भरपूर जण म्हणून की इथं आता डाऊन साईडला ट्रेंड झाला आहे का, तर तसं काही नाही. अजून एक ही रिट्रेसमेंट आहे फक्त. कारण इथं मार्केट कंटिन्यू वर चाललं आहे. एक रिट्रेसमेंट आपल्याला दिसते, इथपर्यंत येऊ शकते गॅप फिल करण्यासाठी. त्यामुळे इथून काही डाऊन ट्रेंड होईल असं काही आहे नाही. तर आपण हा आपला प्लॅन राहील आपला सोमवारसाठी. इथं आला डब्ल्यू पॅटर्न बनला बाय एंट्री, इथं साईडवेज झाला वर गेला तर बाय एंट्री. बाय साईडलाच आपण कन्सिडर करणार आहोत. सेल साईडला आपली काही एंट्री नसणार आहे. सेल साईडला कधी एंट्री घेऊ शकतो आपण जर मार्केट मोठा गॅप अप ओपन झाला आणि ह्या लेवलपर्यंत आला. इथं एखादा एम पॅटर्न किंवा बेरिश हॅमर वगैरे काही बनली तर आपलं इथं एंट्री होऊ शकते हा स्टॉप लॉस राहण्याच्यावरती. मग इथून जर काय लेवल राहील ही 24,370ची लेवल राहील. इथून जर रेजिस्टन्स फेस केला आणि खाली आला आपला इथं चांगला मूव येऊ शकतो या गॅप फिलपर्यंत. 24,200पर्यंत येऊ शकतं सेलिंगसाठी. बाईंगसाठीचं टार्गेट आपलं राहील जर मार्केट या लेवलवरून वर गेलं 24,190च्या लेवलवरून वर गेलं मार्केट तर आपला टार्गेट राहील इथं पहिलं 24,090पासून वर गेलं तर पहिलं टार्गेट हेच राहील आपलं 24,270. आणि दुसरं टार्गेट राहील आपलं डायरेक्ट ही लेवल बिग लेवल 24,375ची लेवल. जर मार्केट इथून वरती गेलं तर ही पहिली लेवल राहील, नंतर ही दुसरी लेवल राहील आपल्यासाठी. आणि जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन इथं खेळलं तर हीच पहिली लेवल राहील आपल्यासाठी. दुसरी लेवल नाही आहे सध्या आपल्यासाठी. हीच पहिली लेवल राहील 24,367 आणि एंट्री राहील 24,270ला. जर फ्लॅट होऊन इथं थोडा वेळ खेळलं पाहिजे मार्केट तर. आणि गॅप अप आपलं मार्केट इथं खेळलं नाही, डायरेक्ट ओपन होताच खाली आलं. इथं सपोर्ट घेतला, इथं एक डब्ल्यू पॅटर्न बनला, तुम्हाला दाखवतो एकदा. तर एक डब्ल्यू पॅटर्न बनला खाली येऊन असा, मग आपल्या इथं एंट्री होऊ शकते. इथं स्टॉप लॉस राहील 24,270चं पहिलं टार्गेट राहील. 24,375चं दुसरं टार्गेट राहील. कारण इथं परत काही सपोर्ट नाही आहे, डायरेक्ट तरी वर जाऊच शकतं.
हा राहीना आपला निफ्टी 50चा सोमवारसाठीचा ॲनालिसिस. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.